देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून फडकवला राष्ट्रध्वज। तिन्ही सैन्य दलांची पंतप्रधानांना मानवंदना। आत्मनिर्भरतेसह समृद्ध भारत हा मंत्र देत पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून धाडसी घोषणा करत देश भविष्यात मोठी झेप घेण्यासाठी सज्ज असल्याचे दिले संकेत। अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही। देश यापुढे अण्वस्त्र हल्ल्यांचं ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही। लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा पाकिस्तानला थेट इशारा। शत्रूला ताकदीनं प्रत्युत्तर देण्यासाठी सुदर्शन चक्र मोहिमेची पंतप्रधानांची घोषणा। 2035 पर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कवच आधुनिक आणि व्यापक होणार। देशात होणारी घुसखोरी आणि अवैध स्थलांतर चिंतेचा विषय, ते रोखण्यासाठी उच्चस्तरीय लोकसांख्यिक अभियान सुरू करण्याची पंतप्रधानांची घोषणा। जीएसटी सुधारणा करून यंदाच्या दिवाळीपर्यंत जनतेवरचे कर कमी करणार, तर आजपासून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू होत असल्याची पंतप्रधानांची घोषणा। ऊर्जा, अणुऊर्जा आणि जेट इंजिन अशा क्षेत्रामध्ये स्वावलंबी होण्यासाठी पंतप्रधानांच्या घोषणा। अत्याधुनिक भारतासाठीच्या सुधारणांसाठी कृती दलाचीही घोषणा। राज्यात मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झेंडावंदन। महाराष्ट्र देशाच्या विकासात नेतृत्वाची भूमिका बजावेल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये केलं ध्वजारोहण। विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी फडकवला झेंडा। आणि आज देशभरात कृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीचा उत्साह, सर्व कृष्ण मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी।